हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? असं मला वाटत आहे की तुम्ही सर्व खूप आनंदात आहात, मजेत आहात. आनंदातच राहा, मजेतच राहा आणि तुमची व्हॅल्यू नेहमी जपत राहा. आपली व्हॅल्यू कशाने जपली जाते माहीत आहे का? आपल्या वेळेमुळे. आपण आपला वेळ कशा पद्धतीत खर्च करत असतो, त्याच्यावर आपली व्हॅल्यू ठरत असते. कधी-कधी आपल्याला असं होतं की आपण एखाद्यासाठी कायम अवेलेबल असतो. आपण नेहमी सगळ्यांना हेल्प करत असतो. नेहमी सर्वांसाठी आपण अवेलेबल असतो. अगदी 24 तास म्हटलं तरी चालेल. आपण सगळ्यांसाठी अवेलेबल असतो. पण आपल्यासाठी कोणी अवेलेबल असतं का? कधी-कधी असं असतं की आपल्याला जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा कोणीही आपल्यासाठी अवेलेबल नसतं. हे का होतं माहिती आहे का? कारण आपण आपली व्हॅल्यू कमी केल्यामुळे होत असतो. आपला जो वेळ आहे हा आपण दुसऱ्यांसाठी जास्त यूज केला ना की हे होत असतं. त्यामुळे आपला वेळ आपल्यासाठी राखून ठेवा. दुसऱ्यांसाठी तुम्ही करा, परंतु कुठल्या तरी लिमिटपर्यंत करा, की त्याला पण थोडीशी जाणीव होऊ दे की नाही, हिचं पण एक पर्सनल आयुष्य आहे. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी पूर्णपणे करायला जाता ना, तेव्हा तुमची व्हॅल्यू ही नेहमी कमी होत असते. आता जसं बघा, तुम्ही कोथिंबीर तर सगळेच जण जेवणामध्ये वापरत असाल, पण कोथिंबीर ही 12ही महिने अवेलेबल असते का हो? असते, पण काही दिवस ती खूप येते, त्यामुळे आपण त्याची किंमत करत नाही. जसं की हिवाळ्यामध्ये तिचे प्रमाण खूप प्रमाणामध्ये कोथिंबीर, हिरव्या भाज्या येत असतात. परंतु हेच पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर खूप महाग होते. आमच्याकडे आता 50 रुपयाची एक छोटी जुडी येते कोथिंबिरीची. तुमच्याकडे कितीला येते बरं? आणि जर हे 50 रुपयाची जुडी येते, तर आपण ती किती साफ करताना पण अगदी त्याच्या ज्या काड्या आहेत, कुड्या आहेत त्या वापरतो. अगदी तिचा पुरेपूर वापर करतो, कारण आपल्याला माहीत आहे ह्याची अवेलेबिलिटी खूप कमी आहे. आणि हेच जेव्हा ती भरमसाठ येत असते, अगदी दुकानदार आपल्याला घ्या घ्या म्हणत असतात, तेव्हा आपण घेऊन ती जेव्हा साफ करतो, तेव्हा त्याचा एवढा विचार करतो का कोणी? नाही.